सत्कार करतोय। मंडळाचे अध्यक्ष श्री सुनीलजी भुवड, सुनीलजी भुवड यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे सत्कार करायचे पुष्प देऊन। मंडळाचे उपाध्यक्ष श्री अरुणजी भुवड, श्री मधुकरजी भस्कर, कंठमुक्त कवडीचे अध्यक्ष श्री संजयजी शिकवण, त्याचप्रमाणे आनंदजी भुस्कर, माजी पोलीस पाटील श्री अनिलजी भुवड, त्याचप्रमाणे श्री चंद्रकांत भस्कर, श्री राजेंद्रजी पवार, अध्यक्षांना विनंती आहे, श्री सुनीलजी भुवड यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा। शाळ श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। एक अनोखा सदाबहार आणि आपली परंपरा, सांस्कृतिक परंपरा जपण्याचा सुंदर असा प्रयत्न ते करत आहेत। धन्यवाद। सादर करत आहोत पाऊलखोडा महाराष्ट्राच्या। मित्र कोणताही कार्यक्रम जर का सुरुवात करायची असेल तर आपण 64 कलागुणांचा अधिपती तो गणपती बाप्पा त्या गणरायाला वंदन करून करत असतो। मित्र माझा आवाज खूप गोड नाहीये, पण जिथे जिथे मी कार्यक्रमाला जातो तिथे तिथे काही 4 लाईन्स आहेत बाप्पावरती, त्या मी म्हणतो आणि तिथला वाडीतला शो असू दे, शहरातला असू दे, तिथल्या लोकांची पॉवर किती आहे आणि त्यांचा आवाज किती हा नेहमी चेक करत असतो। तर मित्रांनो सगळ्यांनी माझ्या बरोबर फक्त त्या लाईन्स रिपीट करायच्या, ठीक आहे? देवा हो देवा, झोपले काय आहेत ना? अरे कसा आवाज पाहिजे हा, तिथला आवाज एकाचा नाही, आवाज आला पाहिजे हा सगळ्यांचा। आणि इकडे तिकडे जे कोणी पब्लिक आपलं जमा असेल त्यांनी इथं या, समोर या, कारण कसं होतं समोर आल्यामुळे माहोल बनतो, कार्यक्रमाला मजा येते। तुम्ही लांबवरून बघाल तर तिथून तेवढी मजा येणार नाही तुम्हाला, ठीक आहे? पुन्हा एकदा देवा हो देवा, आधी तिथनं खाली त्या मोंड्यात ना थोडासा उतार आहे ना तेवढ्यात आलेच घेऊ, आता बोलले थोडी। गणपती देवा, आधी पोचले तिच्यावर आले। तुमसे बढ़कर कौन, हो राया तुमसे बढ़कर कौन, क्या बात है। आता फक्त टाळ्यांनी जरा साथ द्या। देवा हो देवा, गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, ओ बाप्पा तुमसे बढ़कर कौन, बोला गणपती बाप्पा। काय आवाज नाही बाबा, ठीक आहे? जिथे जिथे कार्यक्रम होतो तिथे मी नेहमी लेडीज आणि जेंट्स, म्हणजे त्या वाडीतल्या लेडीजचा आवाज जास्त आहे का जेंट्सचा, म्हणजे घरात भांडताना तुम्हाला आता लक्षात येईल कोणाचा आवाज दणदणीत आहे हे मी नेहमी चेक करतो। पहिला चान्स मी जेंट्सला देतो। आता तुमची इज्जत आहे, तुम्ही बघा एकदा जोरदार जेंट्स, लक्षात ठेवा, बोला गणपती बाप्पा। आज तर एवढीशी भेट द्याठापासून रडली असं। आता बघूया लेडीज, आता तुमची इज्जत तुमच्या हातात, लेडीज फर्स्ट असतात नेहमी, पण बघूया आता काय आवाज आहे इथला, बोला गणपती बाप्पा। आज उपास ना, गोडी भाडवा, त्याच्यात गोड धोड
तेवढं जम नाही. असो मित्र, त्या गणरायाला, त्या गणपती बाप्पाला मानवंदना देऊन झालेली आहे, त्याचं गजल झालेलं आहे. मित्र, तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी एक आरोळी आपल्या कानावर ऐकायला यायची, तर ती आरोळी होती ती वासुदेवाची. मित्र, खरोखरच जर का तुम्ही जुन्या काळात गेलात तर तुम्हाला आठवेल की आपली सांस्कृतिक परंपरेप्रमाणे वासुदेव आपल्या घरोघरी दारोदारी सकाळी द्यायचे. हल्लीचे येणारे वासुदेव डायरेक्ट भविष्य सांगायला सुरुवात करतात आणि तुमच्या घरात आग लावायची कामं करतात. हा, म्हणजे हल्लीचे वासुदेव हे वेगळे आहेत आणि पूर्वीचे जे वासुदेव होते ते खरोखरच आमच्या कार्यक्रमातून आम्ही तोच वारसा जपण्याचा प्रयत्न केलाय. एकदा जोरदार टाळ्या होतं वासुदेवासाठी. सुंदरी माझी जाते गे, फिरते बहुतुकी, ओव्या गाऊ कौतुकी, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला. सुंदरी माझी जाते गे, फिरते बहुतुकी, ओव्या गाऊ कौतुकी, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला. जीव शिव खुंटे गे, प्रपंचाचे नेते गे, लावून काची बोटे गे, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला. सासू आणि सासरा, धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला. 12-16 अवघ्या कामिनी, ओव्या गाऊ बैसुनी, तू येरबा, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला. कोंबडन बांगडी मलकबाई चाक आली, कोंबडन बांगडी मलकबाई चाक आली, सुपात जोंधळ घोळीते, बाई सुपात जोंधळ घोळीते, सुपात जोंधळ घोळीते, बाई सुपात जोंधळ घोळीते. घेऊन मोठा मारून फुटा, घेऊन मोठा मारून फुटा, जात्यावर दळण दळीते, बाई जात्यावर दळण दळीते, जात्यावर दळण दळीते, बाई जात्यावर दळण दळीते.
ज्या ज्या वेळेला स्टेजवरती येतो किंवा आपण म्हणतो ना की पाणी ज्या भांड्यामध्ये आपण टाकतो त्या भांड्याचं शेप घेतो, तसंच काहीसं रोशन खांडेकरचं. मित्र, रोशन खांडेकर एक असा अवलिया कलावंत आहे जो सिरियस देवाची भूमिका करतो किंवा कॉमेडियन झाला तर अगदी लहानात लहान मुलाच्या वर करतो. मित्र, आपला हा कार्यक्रम संपूर्ण शेवटपर्यंत होईल धमाल आहे. तत्पूर्वी एक तुफानी असा परफॉर्मन्स घेऊन नट रंग उभा येतात ऋतिक निकम.
लोगों के लिए हूं मैं अधूरा, पर जब भी मैं नाचता हूं तो मैं होता हूं पूरा। मैं नाचता हूं और मैं नाचता रहूंगा। क्या बात है. निकम हा स्पेशली तुम्हाला सांगतो चिपळूणहून हा कलाकार येतो. तसेच तुम्हाला सांगतो जिथे जिथे मोठमोठे कॉम्पिटिशन असतात, म्हणजे नाशिक असू दे, पुणे असू दे, रत्नागिरी असू दे, कुठेही असू दे, कळलं तिथे ऋतिक निकम यांनी प्रथम पारितोषिक मारलं नाही असं कुठेही झालं नाही. एकदा जोरदार टाळ्या होते ऋतिक निकमसाठी. आणि खरोखरच ऋतिक सलाम आहे तुझ्या एनर्जीला. कारण काही जण प्रेक्षकांमधून बहुतेक वेळेला वन्स मोर बोलतात. आता वन्स मोर बोलल्यानंतर ठीक आहे, तिथून एन्जॉय करता, तुम्हाला आवडतं, तुम्ही वन्स मोर म्हणता. पण ज्या वेळेला त्याला बघतो ना तो फापू करत जात असतो, म्हणजे मला वाईट वाटतं की बाबा जे म्हणतो ना एक कलावंत या स्टेजवरती आल्यावरती आपलं कलेचं जे काही आहे ते सर्व समर्पित करतो. ते म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक तुमच्यासाठी. मित्र, वैयक्तिक सांगायचं झालं तर मी रविराज हेदुकर, माझं समुद्रकिनारी हॉटेल आहे, 6 रूमचं हॉटेल आहे. आजही माझ्या हॉटेलला कस्टमर्स आहेत, 4 कस्टमर्स आहेत 4 रूम्सला. तर तुम्हाला सांगतो मायबाप रसिक प्रेक्षक इथं येण्याचं कारण काय किंवा इथं येण्यामागचा उद्देश काय. तर जो काही ट्रेस्ट असतो ना आमच्या कामाचा किंवा काय, इथं आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही जोरदार टाळ्या देताना, शपथ सांगतोय त्या टाळ्याने जो काही ट्रेस्ट असतो, जो काही प्रेशर आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि एक म्हणतात ना की नवं चैतन्य अंगात संचारतो. आणि खरोखरच असंच प्रेम मायबाप रसिक प्रेक्षक तुमचं राहू दे. यापुढील एक सुंदरसा आविष्कार ते म्हणजे लावणी. मित्रांनो, लावणी आज जर का लावणीबद्दल विचार केला तर 7 समुद्र पार गेलेली लावणी. मित्र, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत नटलेली अशी लावणी होती, जिला पाहता तुमच्या मुखातून येतील त्या फक्त शिट्ट्या आणि वाजतील त्या फक्त टाळ्या. येत आहे आपल्या समोर अंकिता गुरव, दाजोबा माझा.
क्या बात है काय राग मानू नका है अहो या पोरींच्या जातीचा भरोसा काय प्रेमाच्या वाटेवर घसरला पाय एकाला हाय तर दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या सोबती पळून जाय पण ह्याच्यावर पण आपल्याकडे जालीम उपाय आहे पण जरा हिंदी जरा समजून घ्या दोस्तों ये दुनिया एक बस स्थानक है दोस्तों ये दुनिया एक बस स्थानक है लड़कियां बस है पीछे पड़ो तो छूट जाती है और वही रुको तो दूसरी आती है राहू नका याच्या भरोश्यावर रावल या बोलत नाही ते म्हणाले दुसरी आती है कितीतरी अविवाहित आहेत नुसते शोधतायत पोरी जातात काय पण हल्ली पोरी सिलेक्ट करतात त्याचा बँक बॅलन्स आहे की नाही हा पोसल की नाही त्याचा घर कसा आहे शिल्या पाहिजे बाय पाय काऊला डायरेक्ट रिजेक्ट हा ह्याला वाटतो काय मी इकडनं ती फिरवली इकडनं फिरवली म्हणजे मी हिरो अरे हिरो नाही मेल्या पोरी तुमच्यापेक्षा हुशार आहे त्याच्यामुळे आता अजिबात नाही तो बोला बाबा लगीन असो मित्र लगेचच आपल्याला समुद्र किनारी घेऊन जाण्यासाठी येतात आमचे कलावंत एकवीरा आई जोरदार काय होईल या सुंदर अशा Thank you.
पोहोचे